नमस्कार. दिव्यांची त्याचबरोबर आनंदाची उधळण करणारा हा सण म्हणजे दिवाळी. आज आहे लक्ष्मीपूजन. आज कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. लक्ष्मी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतील, दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त होईल. तर दिव्याखाली अशी कोणती वस्तू ठेवायची आहे? आपल्याला हा उपाय संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेत करायचा आहे. जर तुम्ही काल लक्ष्मीपूजन केले असेल, बऱ्याच जणांनी काल केलेले आहे, काल केले असेल तर आज तुम्हाला हा उपाय देवासमोर करायचा आहे. तर कसा करायचा आहे आणि त्याचे काय करायचे आहे सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी किंवा ओम श्री माता लक्ष्मी नमः लिहायला अजिबात विसरू नका. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिची कृपा प्राप्ती व्हावी, तिचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करून घरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा आशीर्वाद राहावा यासाठी मनोकामना मागितल्या जातात. तर विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी दिव्यांचे महत्त्व असते. आपण सर्वत्र ठिकाणी दिवे लावत असतो. मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि तुमच्या घरात सर्वत्र ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत. आणि आजच्या दिवशी तुम्हाला रात्री म्हणजे 12 वाजेपर्यंत तरी लाईट्स चालू ठेवायचे आहेत घरातले. त्यासोबतच तुम्हाला हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही वस्तू ठेवायची आहे. दिव्यांचे खूप जास्त महत्त्व असल्यामुळे दिव्याचा हा प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार आहे. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, अलक्ष्मी पूर्णतः नष्ट होणार आहे. लक्ष्मीपूजन आज तुम्ही करणार आहात. तुमच्या घराला आंब्याच्या पानाची तोरण, झेंडूच्या फुलांचे तोरण आवर्जून असावे. लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजेच्या वेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक हे आवर्जून काढायला हवे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्रित करून घरातील प्रवेशद्वारावर शिंपडावे. हे केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीपूजन करण्यासाठी एक चौरंग घेऊन त्यावर लाल कपडा टाकून चारही बाजूने रांगोळी काढून चौरंगावर तुम्हाला अष्टदल किंवा स्वस्तिक काढायचे आहे. हे तुम्ही तांदूळाने देखील काढू शकता. एक चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या किंवा मातीचा घट घेऊ शकता. त्यात गंगाजल मिसळून पाणी घ्यायचे आहे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवून तो कलश तयार करायचा आहे. कलशाभोवती फुलांची आरस करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फूल काढून घ्यावे. त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करावी. तुमच्या घरी ज्या ज्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन करता त्या पद्धतीने विधिवत तुम्हाला लक्ष्मीपूजन करून घ्यायचे आहे. लक्ष्मीदेवीसमोर सोने, चांदी किंवा कोणतीही नाणी ठेवायची आहेत. तुमच्या घरामध्ये जे काही सोन्याच्या वस्तू आहेत, चांदीच्या, त्या आवर्जून ठेवायच्या आहेत. या देखील लक्ष्मीचे रूप असते. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करायची आहे. त्यांच्यासमोर अक्षता ठेवायच्या आहेत. लक्ष्मीच्या फोटोच्या समोर व्यापारासंबंधित पुस्तक किंवा डायरी ठेवायची आहे. नवीन डायरी शक्यतो तुम्हाला ठेवायची आहे. पूजेसाठी सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी गणपती स्थापन केल्यानंतर अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मातेचा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा. महालक्ष्मीची विधिवत पूजा करून धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. पूजा झाल्यानंतर आरती करावी. लक्ष्मी देवीला आगमनाची, स्थिर राहण्याची प्रार्थना करावी. काही चुकले असल्यास क्षमा याचना करावी आणि लक्ष्मी देवीच्या या पूजेच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मी तुम्हाला आत्ता जी वस्तू सांगणार आहे ती लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी बाकीच्या दिव्यांसोबत हा दिवा प्रज्वलित करून त्याखाली ही वस्तू ठेवायची आहे. दिवा हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असते तिथेच लक्ष्मीचे आगमन होत असते. तुमच्या घरामध्ये सतत पैशांची चणचण जाणवत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, कोणीही चिडचिड करत असेल किंवा घरातले व्यक्ती एकमेकांसोबत मतभेद होत असतील, त्यासोबतच आजारपण असेल, अशा अनेक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण माता लक्ष्मी तुमच्या घरात येण्यासाठी तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक असायला हवे. त्यासाठीच तुम्हाला दिव्याखाली माता लक्ष्मीची प्रिय ही वस्तू ठेवायची आहे. लक्ष्मी पूजनासमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही लक्ष्मीच्या समोर समई जरी लावत असाल तरीही तुम्हाला मातीच्या 5 पंत्यामध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे प्रज्वलित करत असताना तुम्हाला 5ही दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिवा हा खाली ठेवू नयेत आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेसचे हे 5ही दिवे लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे तुम्हाला त्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ हे पूर्ण अन्न आहे आणि देवीच्या कोणत्याही नैवेद्यामध्ये तांदूळाचा वापर केला जातो. कोणत्याही देवतांच्या नैवेद्यामध्ये तांदूळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचे प्रिय हे तांदूळ असल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धनधान्याची भरभराट होत असते. तांदूळाचा संबंध हा ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह हा माता लक्ष्मी
शी संबंधित आहे, म्हणून तुम्ही या दिवशी तांदूळाचा उपाय जर केला तर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल, कारण तुमचा शुक्र देखील मजबूत होणार आहे आणि शुक्र ग्रह मजबूत झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये धनधान्य, पैसा, संपत्ती याची कधीही कमी पडत नसते. तर हे जे तुम्ही 5 दिव्याखाली तांदूळ ठेवलेले आहेत त्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर त्या पंत्यांमध्ये तुम्हाला 2-2 लाह्या टाकायच्या आहेत. जे आपण देवीच्या प्रसादासाठी लाह्या बत्ताशे आणत असतो त्यातील 2-2 लाह्या तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. हे 5 दिवे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचे लावायचे आहेत. जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचे लावले तरीही चालेल. शक्यतो तुपाचेच दिवे लावा, कारण तुपाच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे तुपाचे दिवे लावा. त्यासोबतच तिथेच बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 21 वेळेस, जास्तीत जास्त 108 वेळेस जप करायचा आहे. त्यासोबतच महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे आणि श्री सुक्तम देखील आवर्जून वाचायचे आहे. लक्ष्मीपूजन करत असताना तुम्ही जी मूर्ती ठेवत आहात त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला तांदूळानेच अष्टदल कमल काढायचे आहे. मूर्ती तशीच खाली ठेवायची नसते आणि लक्ष्मीची मूर्ती असल्यामुळे अष्टदल कमल आवर्जून काढावे. त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे व त्यावर ही मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला आवर्जून एक दिवा लावायचा आहे. तर असा हा एक दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून लावायचा आहे. दुहेरी कापसाची वात घेऊन त्यामध्ये तूप टाका किंवा तेल टाका. त्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेला वात येईल असा लावायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते. या दिशेने माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. म्हणून तुम्हाला हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा जास्तीत जास्त तेवत राहील याची काळजी घ्यावी. रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची नक्कीच काळजी घ्यावी. दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या टाकू शकता आणि त्यानंतर त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. तुमच्याकडे जर कवडी असेल तर एक कवडी देखील आवर्जून तुम्ही दिव्यामध्ये टाकावी. कवडी देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. असेल तर टाका, नसेल तर तुम्ही 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकल्या तरीही चालेल. लक्ष्मीपूजनाच्या वेळेत तुम्हाला 2 लवंग, 2 वेलची कापुरासोबत आवर्जून जाळायच्या आहेत. यामुळे धनधान्याची कमतरता तुमच्या घरामध्ये कधीही भासत नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते, कारण नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते. कापुराने देखील सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि ज्या लवंगा असतात त्या देखील दारिद्र्यनाशक आहेत. म्हणून तुम्ही अशा प्रकारे लवंगा जाळल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम राहत असते. तिचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. त्या दिवशी रात्री 12 वाजता लक्ष्मी निसारण केले जाते. म्हणून या प्रकारे 2 लवंगा, 2 कापूरवड्या आणि 2 वेलची तुम्ही जाळल्यास लक्ष्मी घरातून बाहेर जाते आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कायम राहत असते. त्यामुळे नक्की तुम्ही हे एक उपाय आवर्जून करा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.